स्वागत आहे मराठी पॅराडाईज या चॅनलमध्ये। आज आपण पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची माहिती घेणार आहोत। पुणे नाशिक रेल्वेमध्ये कोणती स्थानके असणार आहेत, हा प्रकल्प कसा असणार आहे, पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आपण मॅपद्वारे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा। अलीकडच्या वर्षात पुणे आणि नाशिक शहरांची आर्थिक वाढ झपाट्याने वाढली आहे आणि याचबरोबर पुणे नाशिक मार्गावरून होणाऱ्या लोकांच्या आणि मालाच्या वाहतुकीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते। या शहरांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। यामुळे या शहरांना रेल्वेने जोडण्याचे ठरवले। हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रामधील पुणे, नगर आणि नाशिक या 3 प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे। हा देशातील पहिला कमी किमतीचा सेमी हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर असेल। भारतातील बहुधा ही पहिली रेल्वे लाईन असेल ज्यामध्ये विद्युतीकरणासह दोन्ही लाईन एकाच वेळी बांधण्याचा प्रस्ताव आहे। पुणे नाशिक रेल्वेमध्ये 24 स्थानके असतील। यामध्ये 8 प्रमुख आणि 16 मायनर आहेत। पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग नकाशाद्वारे पाहू। यात समाविष्ट असलेल्या स्थानकांची नावे पुणे, हडपसर, मांजरी, कोलवडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, बोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूट, साकूर, आंबोटे, संगमनेर, देवठाण, चस, दोडी, सिन्नर, मोहदरी, शिंदे आणि नाशिक रोड। यामधील हडपसर, आळंदी, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि संगमनेर ही या मार्गावरची काही महत्त्वाची स्थानके असतील। मागील काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हा मार्ग बदलून शिर्डीवरून नेण्याचा निर्णय घेतला होता। त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो रूट सुचवलेला आहे त्या रूट मध्ये आम्हाला जे टनेलिंग करावं लागेल त्यामुळे कॉस्ट त्याची फार वाढते आहे आणि म्हणून त्यांनी आता अल्टरनेट रूट या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो रूट नाशिक, शिर्डी आणि शिर्डी पुणे असा रूट त्यांनी घेतलेला आहे। पण याला सत्यजित तांबे यांनी विरोध केला व ही रेल्वे आहे त्याच मार्गाने जाणार आहे। मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढती आहे, किंमत वाढती आहे। याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गाने आणण्याच्या ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे। त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो। पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे दिला गेला होता, परंतु त्यात काही त्रुटी होत्या। त्या त्रुटींचे निवारण करण्यात आले होते। त्यानंतर पुणे नाशिक रेल्वेचा अंतिम आराखडा तयार झाला। या मार्गासाठी सर्वात मोठी अडचण निधीची होती। हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलला देण्यात आली आहे। या मार्गासाठी रेल्वे रोड टाकणे आणि स्टेशन उभारण्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरू आहे। महारेलकडून पुणे नाशिक मार्गावर सेमी हाय स्पीड ट्रेनचे काम सुरू झाले होते। त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती व काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही मिळाला। पुणे नाशिक रेल्वेची मागणी गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे। प्रत्यक्षात प्रकल्पाची सुरुवात 2019 मध्ये झाली। राज्य सरकार आणि महारेलने पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला सुरुवात केली। 2023 पर्यंत निधीच्या कमतरतेसह अनेक समस्यांमुळे या प्रकल्पाचे काम झाले नाही। यामध्ये पुणे जिल्ह्यातील 54 गावांचा समावेश आहे। आतापर्यंत 35 गावांची मोजणी झाली असून उर्वरित गावांची मोजणी पूर्ण झाली असली तरी यामध्ये खेड तालुक्यातील संरक्षण विभागाच्या जमिनीचा समावेश आहे। यामुळे उर्वरित गावांची अलाइनमेंट बदलली आहे। यासाठी पुणे जिल्ह्यात 452 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 15 हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून त्यासाठी 230 कोटी रुपये दिले आहेत। पुणे जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या संपादनासाठी 5,500 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे। पुणे, नगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यात काही प्रमाणात जमिनीचे संपादन झाले आहे, तरी प्रत्यक्षात प्रकल्पाला मान्यता नसल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया थांबवल्याचे सांगितले जात आहे। पुणे नाशिक रेल्वेसाठी 25,000 कोटींचा निधी लागणार आहे। यामधील 40% निधी सरकार देणार आहे तर 60% खर्च महारेल करण्याचे ठरले आहे। यासाठी हिरवा कंदील कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे। मान्यता मिळण्यासाठी अनेक नेते पाठपुरावा करत आहेत। त्यामुळे अपेक्षा आहे की पुणे नाशिक रेल्वेला लवकर मान्यता मिळेल। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी।